नमस्कार मित्रांनो, DDM न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। मी सध्या उभा आहे अहमदपूर तहसील कार्यालयाच्या परिसरामध्ये, जिथं पूर्वी तहसीलदार यांचं निवासस्थान होतं। आपण बघू शकता तिथं आता नव्यानं तहसीलदार डिप्टी कलेक्टर यांच्या निवासस्थानाचं बांधकाम इथं सुरू आहे। हे आपण बघू शकता, इथं बांधकाम सुरू झालेलं आहे। इकडे हे खड्डे वगैरे खोदलेले आहेत आणि रोडवरून जाणाऱ्या बस तिकडे बघा तुम्ही, रोडवरून जाणाऱ्या गाड्या वगैरे आपल्याला दिसत आहेत। पूर्वी इथं दाट झाडी असल्यामुळं म्हणजे रोडच्या पलीकडून माणसाला इकडे या निवासस्थाना अलीकडलं कुठलं काही दिसत नव्हतं, किंवा ही पाठीमागे जे प्रशासकीय इमारत आहे ती सुद्धा आपल्याला इथं असलेल्या मोठमोठ्या झाडांमुळं दिसत नव्हतं। हे काही जे मोठे झाड आहेत असे मोठमोठे झाड इथं होते, पण आता प्रशासनाचे अधिकारी काय म्हणतात त्या ठिकाणचे की इथं झाडं नव्हते तर झुडपं होते, आणि ते झुडपं आम्ही तोडलेले आहेत। अहमदपूरकरांनो, तुम्हीच ठरवा आता इथं की झाडं होते का झुडपं होते। हे अधिकारी जर असं धांदात लबाड बोलून पर्यावरणाचं नुकसान करत असतील आणि तीही झाडं बांधकामाच्या मध्ये येणारे नाही, तर जी कडनं झाडं होती ती सर्व या कंपाऊंड वॉलच्या त्या तिकडे सावरकर पुतळ्याच्या कडनं, आणि आता जे औरंगाबादचे आपले निवासी उपजिल्हाधिकारी आहेत अडकुणे साहेब, त्यांनी इथं सर्व फळांची झाडं लावलेलं त्यांनी मला याच्या मुलाखतीमध्ये त्यावेळेस सांगितलेलं होतं। म्हणजे या अधिकाऱ्यांना पर्यावरणाचं काही सोयीसुतक नाही, कुठलंही गांभीर्यानं बघायचं नाही, आणि धडधडीत संबंध अहमदपूर तालुक्यातील जनतेला हे अधिकारी खोटं ठरवत आहेत की या ठिकाणी झाडं झुडपं होती, मोठी झाडं नव्हती, ती आम्ही तोडलेली आहेत। आम्ही दाखवू शकतो तुम्हाला की या ठिकाणी मोठमोठाली झाडं होती आणि ही सर्व झाडं कुठलीही परवानगी न घेता तोडण्यात आलेली आहेत। मित्रांनो, एकीकडे शासन पर्यावरणासाठी मोठ्या प्रमाणात खर्च करते, वर्ष लागवडीच्या कोटीच्या कोटी योजना राबवते, आणि जिथं काही वर्षाची जुने झाडी होते ते मात्र या अधिकाऱ्यांनी बांधकामाच्या नावाखाली तोडून हे उघडा बोडका परिसर केलेला आहे। जिथं हा परिसर झाडीनं व्यापलेला होता, रोडकडल्या माणसांना काही दिसत नव्हतं, इथं राहणाऱ्या अधिकाऱ्यांनाही त्या रोडच्या पलीकडल्या कुठल्याही गोष्टीचा त्रास होत नव्हता। आता बाहेर जे खिचडीवाले आहेत ते या झाडामुळे दिसत नव्हते, किंवा रोडच्या माणसाला इकडली इमारत मध्ये काय चाललं हे दिसत नव्हतं, पण आता ह्या झाडांची कत्तल या अधिकाऱ्याने केल्यामुळं हा परिसर उघडा बोगडा झालेला आहे। म्हणजे परवानगी न घेता झाडं तोडल्याबद्दल रीतसर नगरपालिकेकडे तक्रार केलेली आहे, पण नगरपालिकेला सुद्धा कुठलीही यंत्रणा नाही की यावर कारवाई करणारी। त्यांनी BNC ला सार्वजनिक बांधकाम खात्याला खुलासा मागितला आहे, तर त्यांनी सांगितलं की इथं झाडं झुडपं होती आणि ती आम्ही तोडलेली। हे तुम्हाला पटतंय का? तुम्ही ठरवा अहमदपूरकरांनो। तुमच्यासाठी हा ग्राउंड रिपोर्ट DDM न्यूज चॅनलच्या वतीनं आम्ही देत आहोत। तुम्ही ठरवा झाडं होती का झुडपं होती हे, आणि कारवाई कोण करणार। सत्य घटनावर आधारित निर्भीड बातम्या तुमच्यापर्यंत पोहोचवणाऱ्या एकमेव DDM न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।